साकोली येथे विविध शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। तहसील कार्यालयात तहसीलदार निलेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सभापती गणेश आदे यांच्या हस्ते करण्यात आले। तर नगर परिषद मध्ये नगर परिषदचे मुख्याधिकारी संजय वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांच्या हस्ते होमगार्ड परेड ग्राउंड ध्वजारोहण करण्यात आले। सर्वप्रथम लाखनी येथील सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी उपविभागीय अधिकारी यांना मानवंदना व सलामी दिली, तसेच विविध विद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी सुद्धा सलामी दिली। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, माजी आमदार सेवक वाघाळे, तहसीलदार निलेश कदम, सभापती गणेश आदे, ठाणेदार राजेश थोरात, माजी नगराध्यक्ष धन्वंता राऊत, होमगार्ड समादेशक राजेश बैस, नायब तहसीलदार जयश्री रंगारी, सामाजिक कार्यकर्ते इंद्रायणी कामगते, माजी नगरसेवक रवी परशुरामकर, पत्रकार डीजी रंगारी, सुनील जगिया, रशीद कुरेशी, अशोक गुप्ता, सर्व पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपक्रमाचे नियोजन, आयोजन, संयोजन साहेब कुरेशी यांनी केले, तर संचालन बाळकृष्ण लंजे व शिवदास लांजेवार यांनी केले। जय श्रीमान, परेड शुरू करने की अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान। आपल्या जिल्ह्यातील एकमेव सैनिक विद्यालय या ठिकाणी हायस्कूल पासून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी शिक्षण दिलं जातं, असे निवासी विद्यालय स्वर्गीय निर्धनराव पाटील वाघाळे सैनिक विद्यालय लाखनी, अतिशय सुंदर, अतिशय शिस्तीमध्ये, अतिशय सुंदर। जय श्रीमान, परेड विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान।